मित्रांनो, एक कोल्हा आणि करकोचा असे दोघं मित्र होते. पण तुम्हाला माहिती आहे ना, कोल्होबा म्हणजे अगदी लबाड. या लबाड कोल्होबांना करकोच्याची गंमत करण्याची लहर आली. कोल्होबाने काय केलं, करकोच्याला घरी जेवायला बोलावलं. मस्त आमरसाचा बेत केला. करकोचा आपला नटून थटून जेवायला गेला. कोल्ह्यानं आमरस वाढला, पण तो कसा वाढला, 2 ताटामध्ये वाढला आणि म्हणाला, चलो हो जाए शुरू. आणि स्वतः जिभेनं चट्टाक मट्टाक करीत आमरस चाटू लागला. करकोच्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं कोल्ह्याला त्या आमरसावर ताव मारताना पाहून. पण करणार काय बिचारा, त्याच्या लांब लचक चोचीमुळं त्याला ताटातला आमरस काही गट्टप करता येईना. बिचाऱ्याला त्या दिवशी उपाशीच राहावं लागलं. पण करकोचा आपला अपमान मात्र विसरला नाही. दुसऱ्या दिवशी करकोचा कोल्ह्याला म्हणाला, तुझ्याकडच्या मेजवानीचा आनंद मी घेतला. आता आज तू माझ्याकडे जेवायला यायचंस बरं का. कोल्होबाने लगेच आमंत्रण स्वीकारलं. करकोच्यानं मस्त खिरीचा बेत केला होता. त्याला 2 भांड्यांमध्ये खीर वाढली. भांडी कशी होती, भांडी होती उंचच उंच, आपला पाण्याचा जग असतो ना तशी. आणि भांड्यांची तोंड तरी कशी, अगदी नळकांडी सारखी निमुळती. करकोच्याने काय केलं, आपली लांब लचक चोच भांड्यात खुपसली आणि लपक 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 करत खीर प्यायला सुरुवात केली. कोल्होबांना काही आपलं तोंड त्या भांड्यामध्ये घालता आलं नाही. आता उपाशी राहायची पाळी कोल्होबांची होती. कोल्होबांना आपली चूक ताबडतोब लक्षात आली. पण करतात काय, कोल्होबांची खाशी फजिती उडाली. तर मुलांनो, करकोचा कसा वागला सांगा पाहू. जशास तसा बरं का.